संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि मी विचार करते की थोडेसे भजे करते आणि माझे कान पूर्ण असे बंद झालेले आहेत. काय माहिती जेव्हापासून ते एरोप्लेनमध्ये जो प्रॉब्लेम झाला होता ना मागे मला, त्यानंतर ते तसंच वाटतं मला, असं बदबद वाटतात कान. जान्हवीचा माती खेळणं सुरू आहे. खूप दिवसानंतर ती अशी माती खेळते तिला. नाहीतर कसं यावेळेला मी जनरली तिला बाहेर नाही निघत, कारण आता 5:30 वाजले आणि बऱ्यापैकी ऊन आहे. पण इथं आता सावलं आल्यामुळे म्हटलं जाऊ दे खेळते, कारण मला स्वयंपाक करायचा आहे लवकर आणि थोडंसं बाहेर जायचं आहे. माझं काही सामान संपलेलं आहे मेकअपचं, खूप दिवसापासून संपलेलं आहे ॲक्च्युली, पण जाणंच नव्हतं होत आणि घेणं नव्हतं होत. आणि समोर पण आता काही प्रोग्राम आहे, तर म्हटलं घेऊन ठेवते, कधी पण कामात येतं. कसं आहे ना, स्वतःच्या जवळ जर असलं ना तर कधीही स्वतःच्या हाताने मेकअप करतात. तर मला तर तसं काही खूप मेकअप नाही करता, जसं हेवी मेकअप वगैरे स्वतःच्या हाताने, पण जेवढं माझ्या स्किनवर किंवा माझ्या फेसवर सूट होतं तेवढं मला करता येतं आता जनरली. आणि तसं पण आजकाल मी एक माझं लॅक्मीचा आहे जो असं मॅट फिनिशिंगमध्ये आहे, तो यूज करते. आणि कॉम्पॅक्ट जर हेवी मेकअपमध्ये जायचं असेल तर बस एवढंच, त्याच्या व्यतिरिक्त यूज नाही करत. आणि फक्त आता दुसरं अजून काय घेता येईल जर मिळाले मला चांगले प्रॉडक्ट, कारण मागे जो एक प्रॉडक्ट आणला होता त्या शॉपमधून, तो मला आजपर्यंतचा माझा सगळ्यात चांगला प्रॉडक्ट, तो जो ऑलरेडी मी इंस्टाग्रामवर त्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. नसेल बघितला तर खाली ID देत आहे माझी, इंस्टाग्राम ID स्क्रीनवर, तिथे जाऊन नक्की बघा. सो खूप खूप सुंदर प्रॉडक्ट आहे ते, म्हणजे स्पेसिफिक ड्राय स्किनसाठी खूप सुंदर प्रॉडक्ट आहे ते. सो ते संपत आलेलं आहे ॲक्च्युली, मला ते आणून ठेवायचं आहे, कारण मग नंतर वेळ मिळेल नाही मिळेल, कारण घरी पण कामं सुरू आहे. सो मे बी गावाला पण जाणं येणं आता मधात सुरू राहू शकतो, कारण तिथली पण अरेंजमेंट करणे गरजेचं आहे. सामानाचं सगळं आम्ही त्या दिवशी बघितलं असेल व्हिडिओमध्ये, सगळं सामान आम्ही समोर शिफ्ट करून ठेवलं होतं. सो तो पुन्हा तिथं नेऊन ठेवणे. आणि आई पण गावाकडे गेल्यात लग्नावरून, लग्न वगैरे झालं, आम्ही त्याच दिवशी रिटर्न आलो, म्हणजे रात्रीला थांबलो ओरिजिनल आणि मॉर्निंगला सकाळीच नागपूरला निघून आलो. आई थांबल्या होत्या तिथेच आणि त्या काल जे 1 तारखेला त्या गावाकडे आल्या, कारण हे सगळं घरी पसारा पडलेलं होतं, त्यामुळे त्यांना जाणे भाग होतं. आणि वरून आता आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे, घरी आंबे लागलेले आहेत, त्यामुळे सगळ्यांना तेही एक टेन्शन होतं, कारण नाही राहिलं तर मग सगळे तोडून घेतात आंबे. आणि पाळ पण पडलेला आहे. पाळ पडणे म्हणजे नॅचरली एक आंबा पिकतो झाडाला, सो त्याच्यानंतर कार्बेटमध्ये किंवा कुठल्याही लिक्विडमध्ये घालायची त्यांना गरज नाही पडत, ते नॅचरलीच पिकतात सगळे आंबे. सो त्याच्यामुळे आई पण थोडंसं लवकरच गेलं, थोडं लेट जाणार होतं, पण मग वेळेवर त्यांचं प्लॅन चेंज झालं, त्यामुळे ते लवकरच गावाकडे गेलं. आणि आता किचनचं काम सुरू आहे घरी, सो त्याच्यामुळे मग आज वेळ आहे मला थोडंसं, अजय पण लवकर येणार नाही, तुम्ही जाऊन येते, नंतर बाकी वेळेला मला पॉसिबलच नाही होत. आता थोडीशी इच्छा झाली भजे खायची, खूप दिवसानंतर मी आज बनवते आहे, कारण असं काही बनवून होत नाही माझ्याकडे यासाठी, कारण अजय खूप लेट येतो संध्याकाळला, तर मग त्यावेळेला ऑलमोस्ट जेवणाचीच वेळ झालेली असते, म्हणून मी डायरेक्ट स्वयंपाकच करते. आज वेळ आहे थोडंसं, तर भिजवून टाकून ठेवते आणि आल्यानंतर मग गरम गरम बनवेन. आणि मग काकूसोबत थोडंसं बाहेर जाऊन येते, बघते आता कुठं कुठं जाणं होतं, कारण त्यांना पण काहीतरी शॉपिंग करायची बहुतेक. चल स्वयंपाक काय करायचं तुम्ही करते, खूप विचार करावा लागतो स्वयंपाक करायचं असतं की संध्याकाळचं. मॉर्निंगचं कसं भाजीपाला वगैरे असतो तर होऊन जातं, पण संध्याकाळचं माझं कसं पण शॉर्टकटच असतं, लाईक मसाला भात, दाल फ्राय, असं. खूप दिवस झाला मी मसाला भात नाही बनवला, मग ते आज बनवते, कारण दह्याची कढी पण आहे, तो त्याच्यासोबत होऊन जाईल. आणि थोडेसे भजी करते. दोनच कांदे शिरले तरी पुन्हा वाट लागून गेलं डोळ्याची. थोडेसे काय म्हणतात पत्ताकोबीची पण भजी खूप सुंदर वाटतं. आता माझ्याकडे पत्ताकोबी नाही आहे, कालच मी भाजी बनवली होती, थोडंसं वाटते की थोडं ठेवायला होतं त्याच्यातलं. पत्ताकोबीची भजी खूप सुंदर वाटतात. तर कांदे भजी करते आणि थोडेसे आलू भजी करते.
पाण्यातून काढली डीप करून आणि असं ठेवली मी थोडा वेळ फक्त की बाकीचे पण साड्या काढून घेते आणि ॲट अ टाइम सगळे वाढवून घेणे याच्यासाठी म्हणून मी थोडा वेळ ठेवली. तर अगदी थोड्या वेळात इथे जे आपण ह्या लोक ही जी फाल लावलेली असते या फालचा पूर्ण कलर साडीला लागला. पूर्ण साडी खराब झाली आहे. इतकं म्हणजे मला इतका पस्तावा येत आहे ना त्या साडीला. मला पर्सनली खूप खूप आवडते साडी, पण तरी पण मी हिला उन्हीमध्ये वाळू घातलं होतं नंतर. तर थोडा कलर याचा फेड झालेला आहे, म्हणजे ते डाग लागले होते जसं आता इथे लागले. काही काही ठिकाणी खूप जास्त आहे, काही काही ठिकाणचे हाईड होत आहे, म्हणजे घातल्यानंतर हाईड होऊ शकतात. तर हे इथं बघू शकतो इथं रेड झाला आहे, थोडं फेड झालेलं आहे. तर आता बघते संध्याकाळी हिला ड्राय क्लीनला घालावं लागेल. आय होप ड्राय क्लीननी क्लिअर होऊन जाईल, कारण एवढी चांगली साडी आणि फक्त मी 2 तास घातलेली आहे साडी. वरून याच्या ब्लाऊजसाठी मी एवढं जास्त इन्व्हेस्ट केलेलं आहे, त्याच्यामुळे मी रिजेक्टसुद्धा नाही करू शकत. ते आता ड्राय क्लीनमध्ये ते होते की नाही तर मग काहीतरी करावं लागेल मला. बघू आता. खरंच पण इतका म्हणजे आज दिवसभर माइंडमध्ये तेच आहे की साडी खराब झाली. पहिल्यांदा माझ्या हाताने असं म्हणजे काही खराब झालं, तरी पण सगळ्या साड्या सेपरेट धुवून काढले. ॲक्च्युली काय असतं ना, हे जे फाल लावलेलं असतं ना, हे फाल चांगल्या क्वालिटीचं असायला हवं. कारण ज्यांच्याकडे आपण देतो आपल्याला माहिती नसतं की कुठल्या क्वालिटीचं फाल लावत आहेत. आणि दुसरी गोष्ट तो वॉश करून लावायचा असतो. सो मे बी तो खूप कमी प्राईजवाला असेल किंवा लोकल क्वालिटीचा असेल, तो एकदम पाण्यामध्ये डीप करता बरोबर पण कलर सोडलं पाण्यामध्ये आणि सगळ्या साडीला पण कलर लागला त्याचा. सब याचं काय होतं. ही बघा आली माती खेळून, कुंडी पूर्ण उपसून काढलेली आहे. मोगऱ्याचं झाड झालं खेळून. आता मी खाऊ बनवत आहे. हात धुवून घेऊ. चला खाऊ मला तुमच्या हात नको लावू. खाऊ नाही हात खाऊ तर नाही मी नाही ठेवते ना. असं पकड, सर्वांनी पकडायचं असं पकडायचं. ते काय लागते का ग? हॅपी अॅनिव्हर्सरी. बर्थडे आहे का अॅनिव्हर्सरी आहे? आपण एकट्यानेच कापलं मी याच्या आधी. बर्थडे आहे आज. बघ ना ते दोघांनीच कापली. लाईट लाव अजून. अन्वी हसते. अन्वी बर्थडे कुणाचा आहे? कुणाचा आहे? त्यांना ते आता अन्वी तू कारभार नको करू. अन्वी तसं नाही करायचं.